नमस्कार मंडळी, आपणा सर्वांना मी दिनेश महादेव भोगले आपलं या यूट्यूब चॅनलवरती म्हणजेच अंतरंग महाराष्ट्राचा मध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो। आपला विषय जो कंटिन्यू चालत येतोय आत्मा, भाग 1, भाग 2, भाग 3 अशा प्रकारे आपण कंटिन्यू आज चालत चाललेलो आहोत। शूटिंग कंटिन्यू चालू आहे, पण आम्ही भाग अशा करिता करतोय की माणसं आज शहरांमध्ये कामाधंद्याच्या निमित्ताने आपण जे रोजचं रुटीन आपलं जे जीवन आहे जगतोय त्याच्यामध्ये इतका काही वेळ नसतो की आपण तासनतास एखाद्या चॅनलचं एखाद्या पॉडकास्टला आपण बघत राहू, एखाद्या गोष्टींना आपण सर्च करत राहू। शेवटी काही वेळ बघितल्याच्या नंतर आपल्याला कंटाळा हा येतोच। त्यामुळे आम्ही पार्ट केलेले आहेत आणि हे पार्ट हळूहळू तुमच्या समोर आम्ही आणत आहोत। तर आपला जो विषय होता आत्म्या संदर्भामध्ये आपण ह्याच्या मागचा पण विषय बघितला की बाबा आत्मा आहे तर त्याचं स्वरूप, त्याच्या इतर गोष्टी ह्या मागील भागामध्ये आपण पाहिल्या। त्याला बघावं कसं ह्याची जर्नी म्हणजे आपल्याला जे त्याचं स्वरूप जे बघायचं आहे, आपल्याला जे स्वतःला ओळखायचं आहे, स्वतःची पारख करायची आहे। मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की आत्मा, कारण शरीर आणि सूक्ष्म शरीर, भौतिक शरीर तर आपण बघतोच आहोत, तर त्याविषयी पण आपण डिस्कस केलं। मी तुम्हाला ह्या गोष्टीच्या मागच्या ज्या एपिसोड मधल्या आहेत ना ते तुम्हाला उजळणी अशासाठी करतोय की जर ह्याच्यामध्ये जर कोण नवीन असेल आणि जर हा भाग बघत असेल तर बाबा नेमकं आपण मागे काय बोललो आहोत ते त्याने एकदा जाऊन बघावं, कारण की मध्ये स्टार्ट केलं ना तर पहिला तर भाग त्यांना कळला नाही। आपण ज्या गोष्टी आपण ज्या डिस्कस केल्या तुम्ही ज्या बघितल्या आहेत पहिल्यापासून पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग असा भाग करत जर तुम्ही येताय, तुम्ही जर मागच्या गोष्टी बघितलेल्या आहेत तर तुम्हाला पुढचे विषय कळणार आहे। आणि जर तुम्ही मध्येच कुठून तरी विषय स्टार्ट करत असाल तर बघत असाल तर तुम्हाला पहिला भाग कळणार नाही। आणि पहिला भाग जर नाही कळाला, तुम्हाला नीट नाही समजला, आपण ज्या काय गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत त्या जर तुम्हाला नाही कळाल्या ना नीट, तर तुम्हाला पुढचंही काहीच कळणार नाही। त्याकरिता पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे तुम्हाला की मागचा पहिला भाग बघा, दुसरा भाग बघा, तिसरा भाग बघा, त्याच्यानंतर पुढचे भाग हळूहळू बघा। कारण की हे बघा का मी तुम्हाला बोलतोय तर बघणं ह्यासाठी आहे की आपल्याला स्वतःला ओळखायचं आहे। ज्या गोष्टी आपण आतापर्यंत डोक्यामध्ये घेतला मी म्हणजे मी, आणि जो आता ऍट प्रेझेंट जो तुमच्या समोर जो मी आहे तो मी नाही। तुम्ही जर अजूनही जर माझे पहिले भाग जर ऐकून बघून जर स्वतःला जर मीच म्हणत असाल, जो आहे, जो मी आरशात उभा राहून जो मी स्वतःला बघतोय तोच मी आहे, पुढचेही भाग बघू नका। तुम्ही हे जे पहिल्यापासून जे भाग बघितला ते सगळे व्यर्थ गेले। तुम्ही डोक्याच्या कुठल्या तरी एका साईडच्या कोपऱ्यामध्ये जर ठेवून बघतायत की मी हा धर्माचा, मी या जातीच्या, ह्या मी या पंथाचा आणि मी अमुक आणि तमुक, जर भाग पुढे बघताय, बघू नका, कळणार नाही। तुम्ही स्वतःला बघू शकणार नाही। आई वडील ज्या धर्मामध्ये आहेत, ज्या पंथामध्ये आहेत, ज्या जातीमध्ये आहेत ती समाज व्यवस्था आहे। माणसाने निर्माण केलेले धर्म, माणसाने निर्माण केलेल्या जाती, माणसाने निर्माण केलेले पंथ, त्याच्यामध्ये जर तुम्ही स्वतःला कुठेतरी शोधत आहात ना तर तुम्ही जो मूळ आहात तो तुम्हाला कधीच दिसणार नाही। आणि मी जे काही सांगतोय ना ते तुम्हाला कधीच कळणार नाही। तुमचा अमूल्य वेळ, टाइम, खरोखरचा टाइम पास होऊन जाईल। बघू नका। मग तुमच्यात आतमध्ये जर जिज्ञासाच नसेल की मूळ जाणून घ्यायची, स्वतःचं मूळ जाणून घ्यायचं, स्वतःला जाणून घ्यायचंय आणि आपला आयुष्यातला प्रवास जो जिथे आहे ना, मी तुम्हाला सांगतच नाहीये मुळात की तुम्ही तुमची जात, धर्म, पंथ हे काहीतरी बदला म्हणून, मी तुम्हाला सांगतच नाहीये। ज्याचा उद्रेक चाललाय ना त्याला कुठेतरी शांत करा, आणि त्याला शांत करणे तुमच्या हातामध्ये। जसं मी मागच्या एपिसोडमध्ये तुम्हाला सांगितलं, मागच्या भागामध्ये तुम्हाला सांगितलं, आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही
अशी वागणूक ही धर्माची वागणूक, ज्याच्यामुळे किंवा आपल्यामुळे इतरांना त्रास होतोय, आपल्या वागणुकीमुळे इतरांना त्रास होतोय, ही अधर्मीय वागणूक, हा अधर्म झाला. ह्याच्या पलीकडे जाऊन धर्माची व्याख्या नाही. हवं तर तुमच्या प्रत्येक धर्माच्या चौकटी बघा. ज्याही लोकांनी धर्माची व्याख्या करून धर्माची निर्मिती केली असेल, ती जर इतरांना मारण्यासाठी, इतरांचं हिसकावून घेण्यासाठी, जीवन दुसऱ्यांचं नष्ट करण्यासाठी जर एखाद्या धर्माची जर व्याख्या केलेली असेल ना, तर तो धर्मच नव्हे. म्हणून पहिलं, काही कारणास्तव थोडं हे धर्म, जात, पंथ आहेत ना, थोडे बाजूला ठेवा आणि माणूस बना. फक्त एक जन्म घेतला ना माणसाचा, माणूस बना, प्राणी बनू नका. कारण की प्राण्यांचे जन्म तर ते प्राणी ज्याप्रमाणे वागतायत, ज्याप्रमाणे सगळं काही त्यांचं आचरण चालू आहे, कारण की ते प्राणी आहेत, त्यांना विवेक बुद्धी, सद्विवेक बुद्धीचा त्यांच्याकडे, आपण असंही नाही म्हणू शकत ना प्राण्यांना, कारण की मी बरीचशी उदाहरणं आहेत, पण ती आता जर मी उदाहरणं द्यायला गेलो ना, अगदी कुत्र्या संदर्भामधली सुद्धा, तर त्यांच्यामध्ये पण सुद्धा दया, माया, ह्या सगळ्या गोष्टी असतात. इतर बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याबद्दल बोलायला गेलं तर अजून व्हिडिओ जास्त लांब होत जाईल. एवढा रटाळ व्हिडिओ होऊन जाईल, इतक्या गोष्टी लांब 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 खेचत जातील. प्रत्येक गोष्टीवरती बोलायचं झालं तर आपण प्रत्येक गोष्टीवरती बोलू शकतो, उदाहरणात सकट पटवून देऊ शकतो. पण ह्या जर गोष्टी आपण सगळ्या प्रत्येक जर ह्या व्हिडिओत घेतला ना, मेन सब्जेक्ट बाजूला पडेल, आत्मा. आणि आपण जे सांगितलंय की बाबा मेडिटेशन करायचं नसते, ते आपोआप सहज होते. हे जे मूळ विषय आहेत ना आपले, जे मागून आपण पहिल्या एपिसोड पासून तुम्हाला जे सांगतोय, हे कुठेतरी लांब पडत जाते. आणि ते लांब पडू नये म्हणून आपण विषयांना बगल देतोय आणि बोलता बोलता परत मूळ विषयाकडे येतोय. पण बोलणं पण इतर विषयांवरती गरजेचं आहे, त्याच्याशिवाय तो मूळ नाही करणार. झाडाच्या नुसत्या, आपण एखादं वटवृक्ष असेल ना, वाढलेलं मोठं, त्याच्या फांद्यांकडे बघतो, वटवृक्षाच्या फांद्यांकडे बघतो, त्याच्या डाळ्या किती विस्तीर्ण, म्हणजे अगदी पसरलेल्या आहेत सगळीकडे. त्याच्यानंतर आपण त्या पारंब्याच्या खालती लोंबकळतात त्यांच्याकडे बघतो आणि आपण एक अंदाज लावतो, हे झाड किती वर्ष जुनं असेल. सहज आहे हे बघा, तुम्ही त्याच्या पारंब्यापर्यंत, त्याच्या खोडापर्यंत, त्याच्या दिसणाऱ्या स्वरूपापर्यंत तुम्ही त्याच्या वयाचा अनुमान लावता, त्याचं वय निश्चित करता, इतक्या शेकडो काळापासून असेल किंवा तसं असेल. ज्या झाडाच्या फांद्या एवढ्या किंवा त्याचा विस्तीर्ण एरिया जो तुम्ही ज्यावेळी बाहेरून बघता, तुम्ही कधीतरी चुकून असं विचार केलायत का की ह्याची जी मुळं आहेत ना, ती किती खोलवर असतील, ह्या जमिनीच्या पोटामध्ये किती आतवर रुजलेली असतील. बरं ती किती असतील, ती किती असतील की ह्या एवढ्या मोठ्या खोडाला धरून ठेवलंय ह्या जमिनीवरती, त्याच्या वरच्या विस्तीर्ण आकाराला ह्या जमिनीवरती स्थावर करून ठेवलंय. आपण मुळाचा कधीच विचार करत नाही. आपण जो विचार करतो ना, तो फक्त आपल्या नजरेला पडणाऱ्या गोष्टींचा. त्याच्या मुळात काय चाललंय ना, ते आपण कधीच विचार करत नाही. तसंच आपलं पण आहे. आपल्यासोबत ह्या भौतिक जगतामध्ये जे काही गोष्टी घडतायत ना, आपण त्याच्याकडे बघतो. दुःख आलं, सुख आलं, त्याची अनुभूती करत राहतो. मूळ गोष्ट जी आहे ना आपली, ती आपण मिस करून जातो, त्याच्याकडेच आपलं दुर्लक्ष होते. ह्या भौतिक जगामध्ये आपल्यासोबत घडणाऱ्या सुखदुःखांच्या गोष्टी
ह्याचं मूळ कुठे आहे? आपल्या बरोबरच का? ज्या गोष्टी घडतायत ना, प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाबरोबर वेगवेगळी गोष्ट घडत असते. एकाच ट्रेनमध्ये बसून बाजूच्या सीटवरती बसलेला माणूस वेगळ्या विचारात असतो, आपण वेगळ्या विचारात असतो. त्याचा त्या ट्रेनकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, आपला त्या ट्रेनकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. प्रत्येक व्यक्ती प्रवासात सोबत जरी असली तरी प्रत्येकाचा त्या ठिकाणी त्या क्षणी विचार करण्याचा आणि बघण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळाच असतो. म्हणजेच होणारी घटना आणि येणारी परिस्थिती ही प्रत्येकावरती वेगळी असते. मग एवढ्या मोठ्या जगामध्ये प्रत्येकाला वेगवेगळी परिस्थिती देतं तरी कोण? देव. म्हणजे त्यांनी प्रत्येक माणसाच्या मागे शिक्षा द्यायला, त्याच्या कर्माची शिक्षा द्यायला प्रत्येक माणसामागे एक माणूस अदृश्य उभा केलाय काय, त्याच्या गोष्टी घडणाऱ्या बघण्यासाठी? प्रकृतीने अशी गोष्ट बनवली आहे, ही आत्मा तुमच्या संपूर्ण सुखदुःखामध्ये, तुमच्या सगळ्या कर्मामध्ये सोबत असतो, पण तो तुमचा सोबती नसतो. तुमच्या कर्मामध्ये तो सहभागी नसतो. तो फक्त तुमच्या सोबत असतो. तुमच्या केलेल्या कर्माचा ज्या सूक्ष्म शरीरामध्ये तुमच्या इच्छा उत्पन्न होतात, त्यांचा परिणाम भोगतात. इच्छा उत्पन्न झाली की त्या इच्छे स्वरूप तुमची भौतिक बॉडी कार्य करणार. कार्य तुमच्या भौतिक कार्य जे केल्याच्या नंतर त्याच्यातून मिळणारं जे फळ आहे, वाईट अथवा चांगलं, सुख अथवा दुःख, कुठलंही कर्म करा, कुठलंही कर्म करा. अगदी चला 2 मिनिटांसाठी सुखाची गोष्ट आली, एक आपल्या रोजच्या जीवनातलं एक उदाहरण देतो. कोविड आलं, त्याच्यामुळे बऱ्याच जणांना हे झालं असेल की बाबा कोविडमध्ये हा प्रसंग बऱ्याच जणांबरोबर घडला असेल. कोविडच्या आधी नोकरी चांगली आहे या भरोशावरती कित्येक जणांनी लोन घेऊन रूम घेतले, फ्लॅट घेतले, स्वप्नपूर्ती झाली, सत्यनारायणाच्या पूजा घातल्या. जो ज्या ज्या धर्माप्रमाणे आहे, ज्या जातीप्रमाणे आहे, पंथाप्रमाणे आहे, जे माणसाने तयार केलेले आहेत गोष्टी त्याप्रमाणे आहेत, त्यांनी त्या केल्या. कोविड आला, नोकऱ्या गेल्या, 2 वर्ष घरात बसून काढले. बँकांनी थोड्या सूट दिल्या, ते सुटीचा पण सूट जो दिलेली त्याचा पण कार्यकाल आटपला आणि त्याच्यानंतर हप्त्यांचा डोंगर त्यांच्या डोक्यावर जमा झाला. सुखाचे क्षण संपले. केवढे होते? 17-18 फ्लॅट घेतला असेल, 2017-18. 20 येईपर्यंत कर्जाचा डोंगर 20-21 मध्ये डोक्यावर जमा झाला. 17-18 पासून जे भरलेले हप्ते गेले, नोकरी गेली, मुलांची स्वप्न तिथेच राहिली. पुढे ह्या गोष्टी, लोन घेतलं, घर घेतलं, कर्म केलं, सुखाचा आनंद उपभोगला. कोविड आला, परिस्थिती अशी झाली, जॉब गेली,
पगार थकले, फ्लॅटचा कर्जाचा हप्ता वाढला, घर गेलं. कर्म केलं लोन घेण्याचं, सुख भोगलं थोड्या दिवसासाठी, कर्जाचा हप्ता वाढला त्याच कर्मामध्ये, लोन घेतलेल्या कर्मामध्येच कर्जाचा हप्ता वाढला, घर गेलं. ह्या ज्या गोष्टी आपण ज्या करतो ना, ह्या गोष्टींची जाणीव आहे ना, जर आपल्याला मुळात जाता आलं ना, मुळात तर आपल्याला ती कल्पना येऊ शकते की आपण कुठेतरी चूक तर नाही ना करत आहोत, की आपण आपल्या ऐपतीच्या बाहेरचं कर्ज तर नाही ना घेत आहोत. आपली जर अचानक जॉब गेली किंवा अचानक जर असं काय जर झालं तर ह्याचा मी हप्ते कुठून भरणार आहे. अशा गोष्टी आपण विचार करायला लागू ज्या वेळेला तुम्ही त्याच्या मुळातून, तुम्ही काय करता त्यावेळेचा डोलारा बघता वरचा. मी वटवृक्षाचं उदाहरण त्याच्यासाठी दिलं, तुम्हाला जर काय जर कन्फ्युज जर तुम्ही झाला असाल तर ह्याच्यातून वटवृक्षाकडे बघा. तुम्ही त्याच्या खोल व रुजलेल्या ना मुळाकडे नाही बघत. आता मी तुम्हाला ह्या गोष्टीतून त्या गोष्टीला तुम्हाला मॅच करून देतोय, त्याला साधून देतोय. झाड एवढं मोठं त्याच वेळेला दिसते ज्या वेळेला त्याचं रूट जास्त पसरलेलं असते. आपण कित्येक वेळेला काय करतो, दुसरा करतोय म्हणून आपण एखाद्या गोष्टीच्या मागे लागतो, त्या गोष्टींना साध्य करण्याचा आपला हव्यास असतो, त्या हव्यासा पोटी आपण ते साध्य करतोय देखील, पण आपण आपल्याला रूट सपोर्ट एखादी जर परिस्थिती अशी आली, वादळ आलं तर त्या वादळामध्ये आपल्याला स्थावर करण्यासाठी किंवा स्थिर करण्यासाठी आपल्याकडे आपले रूट सपोर्ट किती आहेत. रूट सपोर्ट म्हणजे कळलं का तुम्हाला? रूट सपोर्ट म्हणजे आपला मित्र परिवार, आपल्या घरचे, आपल्या नात्यातले असे कोण येणार आहेत की तुम्हाला त्या काळामध्ये साधणार आहेत, तुम्हाला सावरणार आहेत. झिरो. कोलॅप्स. सगळं पडलं, सगळं कोसळलं. वटवृक्ष आणि कोविडमध्ये झालेली स्थिती. मी तुम्हाला सुरुवातीपासून जे सांगत आलो ना, मागच्या एपिसोड पासून, लोकांचं नुकसान करू नका. भले भले राजे महाराजा आले, संस्थानं आली, संपली. परिस्थितीच्या पुढे कोणी टिकला नाहीये. मी म्हणणारे पण संपले. कितीतरी चक्रवर्ती राजे होऊन गेले, आज त्यांचे परिवार कुठे दिसत नाही, कोणी दिसत नाही. मग ह्या एका क्षणाच्या आपल्या जीवनामध्ये, एक क्षणाचं एक जीवन जे तुम्ही जीवन जगता, जीवन कंटिन्यू आहे. कुठलं जीवन? जे तुम्हाला डोळ्याने तुम्ही दिसत नाहीत आणि तुम्ही त्याला बघण्याचा प्रयत्न देखील करत नाही. ते कंटिन्यू आहे, जीवन चालते. मध्ये मध्ये बावल्या चेंज होत आहेत. बावल्या चेंज होत आहेत त्याच्या कर्मानुसार. कर्म जसं जसं घडते तशी पुढची बावली चेंज होते, बदलत जाते. तुम्हाला वाटते ती बावली गेली, अरे गेली नाही, ती बावली परत पुढच्या प्रवासाला आली, मागच्या कर्माच्या रेकॉर्डवरून पुढच्या प्रवासाला आली. तिथेही सुधारली नाही, परत तिथल्या कर्माच्या प्रवासावरून पुढच्या कर्माला आली. कर्म सुधारा. श्रीकृष्णाने एक लाईन मध्ये सांगितलेलं आहे, सर्वात श्रेष्ठ जे आहे ना ते कर्म. कर्मापलीकडे दुसरं काहीच नाही, कारण की कर्मच तुम्हाला मार्ग देणार आहे. जसा मार्ग दिला, तुम्हाला ते उदाहरण दिलं,
कोविडचं? कर्म केलं, लोन घेण्याचं, लोन घेऊन फ्लॅट घेतला, लोड झाला, कोविड आला, सॉरी म्हणजे कोविड आला आणि लोड झाला, फ्लॅट गेला. कर्मावरती फोकस करा आणि रूट चेक करा आपले. कधीच तुमच्यावरती कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही. म्हणून रूट स्वतःचे मजबूत करा आणि पुढे पाऊल टाका. ओके, चला आपण पुढे जाऊ विषयाला, कारण की विषय जास्त लांबत जातो. आपल्याला पुढचा जो मेन विषय आहे तो आपला बाजूला राहतो. तर आपल्याला आपल्या आत्म्यासाठी आपलं आत्म्याचं जे आत्म्यापर्यंत म्हणजे त्या रूटपर्यंत त्या बिंदूपर्यंत, बिंदूपर्यंत, आत्म्याचा जो बोलतात ना की परमात्म्याचा अंशच आत्मा आहे. आपल्याला परमात्म्यापर्यंत पोहोचण्याची म्हणजे मी पण नाही पोहोचलोय, मलाही त्याच्यातलं काही माहिती नाही. प्रामाणिकपणे सांगायचं तर परमात्मा हा फार विषय लांबचा राहिला. फक्त मी 1.5 महिन्याचा जो मेडिटेशन झालं ना माझं, केलं नाही, आपोआप झालं. त्या मेडिटेशन मध्ये मला आत्म्यापर्यंत तरी नक्की पोहोचता आलं. चमत्कार काही नाही, कुठल्याही प्रकारचे चमत्कार नाही, काही नाही, कुठले कोणाचे काही भविष्य ऐकायला येत नाहीत की काही नाही. आणि मी त्या फंदात पडतही नाही, कारण की आपला रोज कामचा धंदा आहे, सगळं आहे. फक्त एवढंच आहे ना की एवढंच मला कळलं की बाबा, जर माझं कर्म जर व्यवस्थित असेल ना, तर माझी जी आजची जी परिस्थिती आहे ना, ती परिस्थिती माझी नसती. म्हणजे माझं ह्याच्या आधीचं कर्म वाईट होतं हे मला त्या मेडिटेशन मध्ये दिसलं. मी लोकांचे पैसे तुम्हाला उसने, उधार, हे ते असे घ्यायला का विरोध करतोय? कारण की सगळ्यात वाईट कर्म हे पैसा थकवणं आहे. सगळ्यात वाईट कर्म. आणि ते जे मी त्याच्यामध्ये बघितलं ना, तिथं मी स्टोरी तुम्हाला वेगळी सांगेन की मेडिटेशन मध्ये मी काय बघितलं, काय झालं, काय नाही हे. आणि जे मागे मी तुम्हाला जे सांगितलं ना, मातृभूमी रक्षणा, लढणार, मरणार, परणा, हटणार, असा मी मराठा म्हणून मराठा. मागच्या जे पहिल्या एपिसोडमध्ये सांगितलं मी, जे तुम्हाला पहिला की दुसऱ्या एपिसोडमध्ये, एपिसोड तर कंटिन्यू चालू आहे पण त्याचे आपण भाग बनवले म्हणून मी तुम्हाला ते बोलतोय. तर त्याचं मी जे तुम्हाला सांगितलं हे पण एक स्वप्न आहे. ही माझी स्वतःची वाक्य नाहीत. ही वाक्य मला कानात सांगण्यात आली आहेत स्वप्नात. कोणाला स्वप्न अशा प्रकारचं पडू शकते? संभाजी महाराजांबद्दल पण एक मला स्वप्न पडलेलं, ते मी तुम्हाला स्वप्न जरूर नंतर सांगेन. भूत वगैरे ह्या अशा सगळ्या कल्पनांच्या बाहेर या. ते तर आपण मध्ये मध्ये सब्जेक्ट भूतांचे वगैरे हे सगळे ज्या गोष्टी आहेत गावाकडच्या गोष्टी सांगणार आहे. कारण की बघा, प्रेक्षक आहेत ना, यांना एक विरंगुळा पाहिजे. सोबत समाजात घडलेल्या सत्य असून देत, असत्य असून देत. आपण असत्य गोष्टी सांगत नाहीये इथे, आपण सत्याचाच मागोवा घेतोय. पण कित्येक गोष्टी ऐकलेल्या आहेत. समोरच्याने जर असत्य कथन केलेलं असेल, त्याने जर असत्य गोष्टी सांगितलेल्या असतील, तर त्याच्यापर्यंत आपण त्याच्या मुळामध्ये पोहोचत नाही आहोत. पण ज्या आपण रिअलाइज केलेल्या, ज्या आपण स्वतः अनुभवलेल्या आहेत ज्या गोष्टी, त्या गोष्टी मात्र मला तुम्हाला सांगायला बिनधास्त. आणि मी त्याच गोष्टी आजपर्यंत सांगितल्या. मग त्या भंकस पॉडकास्ट वरती सांगून देत नाही, तर मी आता सांगून देत. हे पण मी जे तुमच्या बरोबर बोलतोय ना, फक्त 1.5 महिना, जास्त नाही. त्याच्यानंतर मी मेडिटेशन केलं नाही पुढे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. त्याचं कारण असं होतं, कारण की माझ्यामधला स्त्री आणि पुरुष हा भेदच नष्ट झाला, नाहीसा झाला. मला सगळ्या प्राण्यांमध्ये माणसं दिसायला लागली. म्हटलं हे जर असंच जर जास्त वेळ चालत राहिलं ना, पहिलं तर माझा रसच निघून गेला याच्यामध्ये. मला असं वाटायला लागलं कुठेतरी एकांतात जाऊन बसलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींपासून दूर गेलं पाहिजे. पण एक मुलगा आहे ना पदरामध्ये, त्याच्या जबाबदाऱ्या आहेत ना. लग्न करून कोणाला तरी घरी आणलंय ना,
तिच्या पण जबाबदाऱ्या आहेत ना. म्हणजे मग आपल्याला रोजची कामं कर्म केलं पाहिजे, नाही तर परत एक कर्मदोष लागला. लग्न नाही केलं असतं आणि एकाकी जीवन जर पत्करलं असतं तर हे ध्यान, तपश्चर्या वगैरे या सगळ्या गोष्टी बरोबर होत्या. पण लग्न केल्याच्या नंतर तुम्ही त्या कर्मकांडातून बाहेर पडू नाही शकत. तुम्ही त्याला बगल देऊन जाऊ नाही शकत. आपण असं नाही म्हणू शकत की भगवान ने दिया है भगवान देखेगा. मग भगवानने आपल्याला हे कर्मच दिलं नसतं ना. ऊपर वाला देता है वही संभालेगा. नाही बाबा नो, जी स्वतःची जबाबदारी आहे ती स्वतःला पूर्ण केली पाहिजे, पार पाडली पाहिजे. आणि त्या जबाबदारीला पार पाडत पाडत जर तुम्हाला जर अशा जर काही गोष्टींचा अनुभव येत असेल, तुम्ही जर अनुभव घेत असाल ना, तर त्याच्यात वावगं काही नाही. जगात जे काही तुम्हाला शिकायला मिळेल, जे काही तुम्ही शिकू शकता ते तुम्ही शिका. ह्या जगामध्ये सर्व काही आहे आणि सर्व काही नाही आहे. सर्व काही आहे ह्याचाही आपल्याला अनुभव घ्यायचा आहे आणि जे काही नाही आहे त्याचाही आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. जे तुमच्या नजरेसमोर आहे ते आहे, पण जे तुमच्या नजरेसमोर नाहीये म्हणजे ती गोष्ट नाही आहे हे चूक. त्या गोष्टीला शोधा, त्या गोष्टींना बघण्याचा प्रयत्न करा, त्या गोष्टींचा ना अनुभव घ्यायला सुरुवात करा. ज्या डोळ्यांनी दिसत नाहीयेत ना आपल्याला, त्याला मनापासून ना, मनाच्या आतून बंद डोळ्यांनी बघण्याचा प्रयत्न करा. त्यावेळेला तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अनुभव होईल आणि त्यावेळेला तुम्हाला जाणवेल. लोक म्हणतात ना, कित्येक वेळेला तुम्ही हा वर्ड ऐकला असेल, आत्मसाक्षात्कार. ते गुरु, त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. आत्मसाक्षात्कार, आत्म्याचा साक्षात्कार म्हणजे आत्मा दिसला. अगदी साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आत्मा दिसला, समजला. आत्म्याचा साक्षात्कार गुरूंना झाला, तुम्हाला नाही. मी अशाही कित्येक म्हणी ऐकलेत की नेहमी गुरुपेक्षा चेला वरचढ होतो. गुरु त्याच्याकडचं नॉलेज शिकवतो. गुरु पण त्याच्या गुरुकडे शिकलेला आहे, तो गुरु पण त्याच्या गुरुकडे शिकलाय, तो गुरु पण त्याच्या गुरुकडे शिकलाय. पण त्याच्या सगळ्यात जो पहिला गुरु होता तो कोणाकडे शिकलाय? आपण कधीच विचार करत नाही. आत्म्याच्या स्वरूपामध्ये तो देव, ज्याला कोणाला तुम्ही मानता, तो सांगतोय की मी तुमच्याच आतमध्ये आहे, कारण की मी बाहेर राहूच शकत नाही. कारण की जे माझ्या राहण्यासाठी जे काही पाहिजे ते तुमच्याच आतमध्ये आहे. आणि त्याच वेळेला मी तुमच्या सोबत माझं जीवन जगू शकतो. त्या परमात्म्याला पण आत्म्याचा सहारा असावा लागतो, त्याच वेळेला तो परमात्मा राहू शकतो. आत्माच जर नसेल ना खालती, तर त्याला परमात्मा बोलेल कोण? परमात्मा त्याच वेळेला बोलाल ना ज्या वेळेला आत्मा असेल, तुमचा स्व आत्मा असेल. कारण की आत्म्याचा, परमात्म्याचा अंश आत्मा आहे. म्हणजेच मुळात आत्माच परमेश्वर आहे ना, तो परमात्मा आहे ना. अंश तुटून येऊ देत, नाही तर परत तिथे जाऊन जोडून देत. शेवटी मूळ स्वरूप काय? परमात्मा. म्हणजेच तो आत्मा आहे. या सरळ साध्या सोप्या गोष्टींकडे आपण लक्ष न देता इतरत्व सगळीकडे, जो आज काय पैशांचा बाजार झालाय जिकडे तिकडे, त्याच्या मागे पळत सुटतो. एखाद्या मंदिरात जाऊन, एखाद्या बाबाच्या चरणांवरती जाऊन डोकं टेकल्याच्या नंतरच तुमची कामं होतात का? अगरबत्त्या पेटवल्याने कामं होतात का?
मेणबत्त्या पेटवल्याने तुमची कामं होतात का? फुलं, हार, चादरी चढवल्याने तुमची कामं होतात? फक्त ज्यांचा फायदा व्हायचा ना त्यांचा फायदा होतो, तुमचं होतं ते नुकसान. मी असं नाही म्हणत आहे की प्रत्येक ठिकाणी कोण शक्ती नाहीये, तिथे जागृत देवस्थान नाहीये, तिथे जागृत पीर नाहीये, किंवा इतर काही गोष्टी असतील त्या, तिथे काही नाहीये असं मी कधीच म्हणत नाहीये. पण स्वतःला कमी समजू नका. तुम्ही कोणतरी आहात, तुम्ही काहीतरी आहात. ज्या दिवशी ती शक्ती जागेल ना त्या दिवशी तुम्ही कोणतरी बनाल. पण त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला जागवावं लागेल, तुम्हाला स्वतःला ओळखावं लागेल. अरे एक गोष्ट निघून जाते माझ्या डोक्यातून, मला हे तुम्हाला तुमचं सांगण्यामध्ये मला एक गोष्ट आठवली. मला गोष्टी संदर्भ जे आहेत ना अगदी जे दिले आहेत ना आपल्या श्रीकृष्ण महाराजांनी, अतिशय सुंदर आणि चांगल्या चांगल्या गोष्टींमधून त्यांनी ते बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. श्रीकृष्ण महाराज एका अरण्यामध्ये असेच बासरी वाजवत बसलेले होते आणि ते बसलेले असता क्षणी थोडासा थकवा वाटला, म्हणून असे जे असे बसलेले होते त्यांनी तो पाय असा लांब केला, पसरला. ज्यावेळी त्याने पाय असा लांब केला त्यावेळी खालती ते झाडांची पानं सुकलेली पडलेली होती, त्याच्यावरून त्यांनी तो त्यावेळी पुढे पाय सरकवला. तिकडे एक पारधी शिकारीसाठी आलेला होता. पारध्याने नेम साधलेला होता. हालचाल जिथे होईल त्या ठिकाणी हरण असेल असा त्याचा अंदाज, आणि त्या पारध्याने जिथे सरसराट झाली त्या दिशेने बाण सोडला. पारध्याने बाण सोडला आणि तो बाण सरळ थेट श्रीकृष्णाच्या पायामध्ये जाऊन लागला. श्रीकृष्ण महाराजांच्या पायाला बाण लागल्याच्या नंतर श्रीकृष्ण महाराजांच्या इथे पारधी तो धावत धावत गेला. त्याने बघितलं की अरे बापरे, विषयुक्त माझा जो बाण होता तो श्रीकृष्ण महाराजांना लागला. पारधी तिथे त्यांच्या समोर बसून ढसाढसा रडू लागला, क्षमा याचना करू लागला. त्यावेळेला श्रीकृष्ण महाराज त्यांना काय बोलले माहितीये का त्या पारध्याला? अरे वेड्या, तुला वाटते तू पारधी आहेस, तू मला हरणाला बाण जो मारत होतास तो मला मारलास किंवा मला लागला हा बाण तुझा, आणि तुला पातक लागलं, तुला ते पाप लागलं असं तू समजतोयस. पण खरी गोष्ट उलटी आहे, कारण की तुला माहिती नाही तू कोण आहेस. खरी गोष्ट अशी आहे की मला मुक्ती हवी होती, मला कारण हवं होतं. बघा परत त्या एपिसोड मधलं, म्हणजे आधीचं मी तुम्हाला सांगतोय, कारणाशिवाय सूक्ष्म जे आहे ना त्याच्यामध्ये इच्छा उत्पन्न होत नाही. कारण असावं लागतं प्रत्येक गोष्टीला. तर कारणाशिवाय माझा ह्या देहामधून माझी मुक्ती नव्हती. त्याच्यामुळे तू कारण मात्र, निमित्त मात्र ठरलास. बरं, हे माझं पूर्वजन्मीचं कर्म आहे. कर्म काय? तर रामायणामध्ये मी राम होतो, सुग्रीवला सपोर्ट करत होतो, सुग्रीवला मदत करत होतो. मी राम, कधीच खोटं काम न केलेला. एक माझ्या हातातून गोष्ट खोटी झाली, ती म्हणजे तुझी हत्या.
पार्थी अगदी हात जोडून फक्त श्रीकृष्ण महाराज काय सांगताय त्याच्याकडे टक लावून फक्त बघत होते. तर श्रीकृष्ण महाराजांनी हे सांगितलं की ज्या इतक्या घमंडी, इतका ताकदवर, ज्याच्या समोर जर कोण युद्ध करायला गेलं तर तो बाली समोर ज्याची अर्धी शक्ती हरण करत होता असा महाबली बाली तू होतास. आणि सुग्रीव तुझ्या समोर जिंकू शकत नाही, तू सुग्रीवला मारशील. ह्याने मला जी याचना करण्यात आली की सुग्रीवला वाचवा महाराज, त्या याचनेला मी बघून मी तुझ्यावरती बाण झाडाच्या मागून चालवला आणि तुला मी लपून मारलं. हे माझं कर्म. बघा, कर्म हे स्वतः श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे आणि ते देवांनाही नाही चुकलं. कर्माचा फेरा हा देवांनाही नाही चुकला. श्रीकृष्ण महाराजांसारखे अगदी म्हणजे ज्यांनी मायेवरती पण कंट्रोल मिळवलेला होता असे श्रीकृष्ण, त्यांनाही ह्या नियतीच्या कर्माचा फेरा नाही चुकवता आला. आणि ज्याचा वध केलेला श्रीकृष्ण महाराजांनी त्यांच्याच हातातून ह्या जन्मामध्ये पार्थीच्या स्वरूपामध्ये ज्या बालीने तो जन्म घेतलेला त्याच्या हातातून श्रीकृष्ण महाराजांचा मृत्यू झाला. कोणाचं पाप कोणाला लागलं, कोणाचं काय झालं? प्रथम कर्माची फेड या त्या समोरच्या कर्मातून, द्वितीय कर्मातून पूर्ण झाली. प्रथम कर्माची फेड ही द्वितीय कर्मामधून पूर्ण झाली. म्हणून ही गोष्ट एक लक्षात ठेवा, कुठलंही वाईट कृत्य म्हणजेच कर्म करताना 10 वेळा नाही, अगदी 100 वेळा विचार करा आणि त्याच्यानंतर ते कर्म आणि ते कृत्य करा. आता मला तुम्हाला एवढ्यासाठीच हे सांगतोय की मनाची शुद्धीकरण करून घ्या. म्हणजे मन तुमचं शुद्ध असेल ना, जसं मी मागे बोललेलो की मन जे चिंतते ते वैरी पण चिंतत नाही, त्याचप्रमाणे मन जर तुमच्या कंट्रोलमध्ये आलं तर तुम्ही हा पुढचा जो प्रवास जो करणार आहात ना तो अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने करणार आहात. म्हणजेच तुम्हाला जो आत्मा ह्या विषयाच्या त्या आत्मबिंदूपर्यंत जिथे पोहोचायचं आहे ना, तिथे तुम्ही हे तुमचे ना टप्पे व्यवस्थित करून घ्या. मेडिटेशन तुमचं होत नाही, ध्यान करायला बसलात लागत नाही, ध्यान करायचंच नाही, ते अगदी आपोआप होते. आणि त्यासाठीच आपण हे ना टप्पे तयार करतोय. तुम्हाला काय करायचंय जास्त नाही हो, अगदी लांबचं हे नका घेऊ. अगदी मी तुम्हाला ना 1 महिना 2 महिना मॅक्झिमम 2 महिन्याचा टाइम पिरियड देतो. ह्या 2 महिन्यामध्ये ना फक्त लोकांचा चांगला विचार करा. मी चांगलंच करणार, माझ्या हातातून चांगलंच होणार, मी कोणाचा वाईट विचार करणारच नाही, मी कोणाचं नुकसान करणारच नाही, मी कोणाला मदत नाही करणार ना, नका करू. कोणालाही मदत करू नका. फक्त मनातून ना कोणाचं वाईट चिंतू नका. कोणाबद्दल ना मनामध्ये राग बाळगू नका. कोणाही बद्दल ना मनामधून वाईट बोलू नका. फक्त एवढंच करा. आणि आपला जो पुढचा भाग येणार आहे ना त्याची वाट मात्र पहा. आपण पुढचा भाग जो तुम्हाला देणार आहोत, आणणार आहोत, त्याच्यामध्ये आपण हा मेडिटेशनसाठी सुरुवात करणार आहोत. त्याचं पण मी जास्त लांबवणार नाही. हेच असे तासभराचे वगैरे 1 तासभराच्या आतमधले किंवा तासभरापर्यंतचे आपण हे व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकणार आहोत. का? कारण की जी जर्नी जी आपण चालू करणार ना मेडिटेशनची, आतापर्यंत जो आपण तुम्हाला भाग केला ना, भाग जो दाखवला ना, आणि आत्ता पण जे मी तुम्हाला सांगितलं ना,
तुमचं अंतःकरण जर शुद्ध असेल ना, तर त्या अंतःकरणाच्या आतमधल्या आत्म्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. जर त्याच्यातच गडबड असेल ना, तुमच्या मनाच्या आतमध्ये, अंतःकरणाच्या आतमध्ये जर घाण साचलेली असेल ना, तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचू नाही शकणार. तुमचं कॉन्सन्ट्रेशन होणार नाही, तुमचं मन तिथे लागणार नाही, तुमचं तिथे लक्ष केंद्रित होणार नाही जिथे तुम्हाला तिथे केंद्रित करायचंय. आणि पहिली गोष्ट, निगेटिव्ह विचार मनातून काढून टाका. जे काय तुमच्यासोबत आज चाललेलं असेल, चालत असेल, जे काय झालं असेल, कोणी काय वाईट केलं असेल, चांगलं केलं असेल, काही असेल, कोणाबद्दलही राग मनामध्ये ठेवू नका. हा 1 महिना जर तुम्ही मेडिटेशन करायला बसताय ना, तर हा 1 महिना कोणाबद्दल ही पहिली सुरुवात आहे. राग बाळगू नका. लोकांच्या मनामधलं वाईट, म्हणजे लोकांबद्दलचे जे वाईट तुमच्या मनामध्ये जर काय साठलेलं असेल ना, ते ओकून टाका. पटापट मोकळं करा तुमचं मन, अगदी रिकामी करा त्याला. वाईट विचार दूर करून टाका मनामधले. प्रत्येक वेळेला हाच विचार करा, माझ्याबरोबर येणारा प्रत्येक क्षण चांगला आहे आणि माझं चांगलंच होणार आहे. माझं चांगलं होतेच, माझं वाईट काय आहे? माझं वाईट काहीच नाहीये. देवाने मला जे जिवंत ठेवलेलं आहे, 2 वेळचं जेवण मला देतोय, 2 वेळ अंगावरती चांगले कपडे आहेत माझ्या, मला मुलगा आहे, मुलगी आहे, जे आहे काय तुमच्याकडे जे आहे, लग्न झालंय नाही झालंय, आई आहेत, वडील आहेत नाही आहेत, जे काय आहे ना, ते तुम्हाला ह्या क्षणाला जे काय त्याने दिलंय, जो कोण असेल तुमचा. मी देव वगैरे हे का नाही म्हणत आहे सारखं, मी तुमचं का म्हणतोय की ज्याला तुम्ही मानताय, ज्या तुम्ही धर्मामध्ये आहे, ज्या तुम्ही पंथामध्ये आहे, ज्या तुम्ही जातीमध्ये आहेत, ज्या तुमच्या कुठल्या समाज व्यवस्थेमध्ये तुम्ही आहात, ज्याला तुम्ही मानता आहात ना, ज्याच्यावरती तुमचा विश्वास आहे ना, त्याच्यावरतीच विश्वास ठेवा. तुम्ही किती रूप घ्या, त्याच्यावरती भजा, तुम्ही शेवटी एकाकडेच पोहोचणार आहात. आणि तो बाहेर कुठे नाही, तुमच्या आतमध्ये. आणि आपण त्याचाच प्रवास चालू केलाय. हा जो प्रवास चालू झालाय ना आपला, हा त्याचाच प्रवास चालू झालाय. फक्त त्याच्या पोहोचण्याकडे ना एवढं कठीण नाहीये. त्याच्याकडे पोहोचण्यासाठी एवढं कठीण मुळीच काही नाहीये. फक्त ज्याच्या मागे आपण धावतोय ना, ज्याच्यासाठी आपण धावतोय ना, त्या गोष्टींना आपल्याला फक्त शून्य करायचंय. शून्य करायचा याचा अर्थ असा नाही की ते रेग्युलर कामं बंद करायची आहेत, त्याला मिळवायचं नाही, त्याला एका रुटीन मध्ये त्याला कंटिन्यू चालू ठेवायचं आहे. धावायचं नाहीये. तुम्हाला सहज मिळतील सगळ्या गोष्टी. त्या गोष्टींच्या मागे तुम्हाला धावायचं नाहीये. तुम्हाला त्याच धावण्याच्या ऐवजी तुम्हाला ध्यान द्यायचंय तुमच्या आतमध्ये. रुटीनची व्यवस्थित कामं जशी आहेत तशीच्या तशी चालू ठेवून फक्त निगेटिव्ह गोष्टी ज्या तुम्हाला ह्या ध्यानापासून किंवा तुम्हाला ह्या मेडिटेशन पासून ज्या रोखू शकतात, त्याला फक्त शांत करायचं आहे. कारण की पुन्हा मला जशी कोविडची स्थिती मिळाली ना शांत बसण्याची, तशी तुम्हाला ह्या धावत्या जगामध्ये मिळणार नाहीये. आणि त्याच्यासाठी परत कोविडची स्थिती यावी बाबांनो, असं मी बिलकुल मानणार नाहीये. ज्या झळा तुम्ही भोगल्या आहेत, त्या झळा मी पण भोगलेल्या आहेत. कोविडची स्थिती पुन्हा येऊ नये आणि आयुष्यात कधीच कुठल्याच पिढीला अशा प्रकारची स्थिती उपभोगता येऊ नये, एवढंच मी त्या ईश्वराच्या चरणी प्रार्थना करेन. आणि आपला जो पुढचा जो एपिसोड येणार आहे त्याच्यासाठी मी तुमची आज्ञा घेईन. आणि याच प्रकारे तुम्हाला मी सांगतो की जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा. आपण एक वेगळ्या चांगल्या प्रयोगांमध्ये चाललेलो आहोत, चांगले एपिसोड घेऊन येत आहोत. आपण आपल्यांमधला संबंध आणि आपल्यांमधले सहकार्य एक दुसऱ्यांना देऊन आपल्याला प्रत्येक आपला संपूर्ण समाज अगदी मी म्हणेन भारताच्या बाहेरच्या बॉर्डर जरी एकत्र येऊन जर आपल्यासोबत जर चांगली कर्म करत असतील ना, तर त्याच्यात काही वाईट नाहीये. पण इथे हे जे काय आज जो वातावरण जिकडे तिकडे चाललेलं आहे ना, ह्याला मारा त्याला कापा, हे ते ह्याच्यापासून ना थोडंसं लांब या. आणि हे जे आपण एपिसोड चालवले आहेत ना, त्याच्यामधून थोडासा विचार करा. मी असं सांगत नाही की दुसरा जर आपल्याला मारायला येतोय तर तुम्ही गाल पुढे करा. नाही बाबा, एवढे तुम्ही हे बनू नका. मी आता त्यांचं नाव नाही घेत, जाऊन देत. की एकाने मी फक्त गोष्टींमध्ये ऐकलंय की एकाने गाल पुढे केला तर दुसरा गाल पुढे करायला द्यायचा, मारायला नाही. एवढा प्रतिकार केलाच पाहिजे. श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे, स्वतः हात कधी दुसऱ्यावरती उचलू नका आणि होणारं कुकर्म कधी बघून शांत बसू नका. त्याचा प्रतिकार करा.
जो कुकर्म करवतो त्याच्यापेक्षाही जास्त पापी जो ते कुकर्म कंटिन्यू सहन करतो ना, सारखं सहन करतो ना, तो असतो. कारण की तो त्याच्या देहासोबत त्याच्या आत्म्याला पण सुद्धा प्रतिकार न केल्यामुळे यातना देत असतो. त्याचा आत्मध्ये त्याचं सूक्ष्म शरीर सारखं मन झुरत राहते की मी त्याच्याकडून मार खाल्ला, मी त्याचा अन्याय सहन केला. अन्याय देणारा कधीच देऊन जातो, तो विसरून जातो. अन्याय ज्याच्यावरती झालाय ना, तो कायम स्वरूपी लक्षात ठेवून राहतो. झुरला कोण? अन्याय सहन करणारा. म्हणून अन्यायाच्या विरोधात नक्की प्रतिकार करा, नक्की प्रतिकार करा, पण स्वतःहून कोणावरतीही कधीही अन्याय करू नका. नमस्कार.